रंग आमचा। आई भवानीची शपथ घेत आम्ही ठाकरेंसोबत असल्याचं खासदार म्हणाले। ठाकरेंनी प्रत्येक खासदारांशी संवाद साधत अडचणी जाणून घेतल्या, संजय राऊतांचा दावा। खासदारांच्या फुटीच्या चर्चेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून डॅमेज कंट्रोल, खासदार फुटणार या अफवांवर विश्वास ठेवू नका, सर्व आपल्यासोबत आहे। ईशान्य मुंबईतील बैठकीमध्ये ठाकरेंकडून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न। खासदारांनंतर उद्धव ठाकरे आता आमदारांची बैठक घेणार। 22 जूनला ठाकरे आमदारांना मार्गदर्शन करणार। पावसाळी अधिवेशनासह इतर मुद्द्यांवर चर्चा होणार। रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भाजप कार्यकर्त्यांनी गोमूत्र शिंपडलं। ज्यांनी सरकारी कारखाने, बँका, दूध संघ डबघाईला आणले, त्यांच्या आंदोलनामुळे पंढरपूर अशुद्ध। आंदोलनात आचारसंहितेचं उल्लंघन, गुन्हा दाखल करा, भाजप किसान मोर्चाचा दावा। मराठवाड्यातील काँग्रेसचा नाराज गट दिल्लीमध्ये राहुल गांधींना भेटणार। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांना पदावरून हटवण्याची मागणी। खरगेंच्या भेटीनंतर आज राहुल गांधींकडे तक्रार करणार। सातारा सांगली विधान परिषद निवडणूक, राजकीय वातावरण तापलं। मंत्री शंभूराज देसाईंची शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र बैठक। पुढील रणनीती ठरवली जाणार, सूत्रांची माहिती। देसाईंची कॅबिनेट बैठकीला गैरहजेरी। सातारा सांगलीमध्ये विधान परिषद निवडणूक, मतविभागणीच्या भीतीमुळे भाजपचे नगरसेवक कुटुंबासह अज्ञातस्थळी। मतदानाच्या दिवशी सांगलीमध्ये येणार, सूत्रांची माहिती। नवी मुंबईतील भाजपचा अंतर्गत वाद फडणवीसांच्या दरबारात। आमदार मंदा म्हात्रे फडणवीसांच्या भेटीला। माझ्या मतदारसंघातील विकास कामांवर नायकांचा आमदार निधी कशासाठी, मंदा म्हात्रेंचा सवाल। चंद्रपूर महापालिकेमध्ये काँग्रेसमधील अंतर्गत वाद विकोपाला। वडेट्टीवार गटाच्या राजेश अडूळ यांच्या विरोधात धानोरकर गटाचे 16 नगरसेवक एकवटले, तर धानोरकर गटाच्या नगरसेवकांनी व्हीप पाळला नाही, कारवाई करा, वडेट्टीवार गटाची मागणी। नागपूरच्या हिंगणा नगरपंचायतचे पवारांच्या राष्ट्रवादीचे 6 नगरसेवक नॉट रिचेबल। भाजपच्या राजीव पोद्दार यांना पाठिंबा देणार असल्याची चर्चा। नागपुरात मवियाकडून काँग्रेसचे अतुल लोंढे अधिकृत उमेदवार। नांदेडच्या देवलूरमधील राष्ट्रवादी नगरसेवकांची गोव्यामध्ये मौज मजा। नगरसेवकांचे समुद्रकिनारी नाचतानाचे व्हिडिओ व्हायरल। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक सहलीवर। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील कमी पाणी साठ्याबाबत चर्चा। पाऊस कमी अशात साठा कसा जपून वापरता येईल या संदर्भात नियोजन। राज्यातील पाणीसाठा सध्या 24.41%वर। कर्जमाफीसाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक। छत्रपती संभाजीनगरसह हिंगोली आणि बीडमध्ये ट्रॅक्टर मोर्चा। शेतकऱ्यांना कोणत्याही जाचकटीशिवाय सरसकट कर्जमाफी मिळावी, ठाकरे सेनेची मागणी। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणामध्ये केवळ 10% पाणीसाठा शिल्लक। पुढील आठवड्यापासून पालिका 20% पाणी कपात करण्याच्या विचारात। पिण्याचं पाणी बांधकामासाठी स्विमिंग पूल, क्लब आणि गाड्या धुण्यास वापरल्यास कठोर कारवाईचा इशारा। पुण्यात सीएनजीच्या दरामध्ये 1 रुपया तर घरगुती पीएनजीच्या दरामध्ये 85 पैशांची वाढ। सीएनजी प्रति किलो 95 रुपये 75 पैसे तर पीएनजी 51 रुपये 50 पैशांवर। कफ सिरपच्या थेट विक्रीवर बंदी। आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कफ सिरप मिळणार नाही, केंद्र सरकारचा निर्णय। अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईमुळे व्यापाऱ्यांचे धावे दणाणले। पानटपरी, मेडिकल, खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी घाईघाईनं दुकानं बंद केली। राज्यभरात 60 लाखांहून अधिकचा प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखू जप्त, तर चंद्रपुरात 12 तस्करांना अटक करत मिनी मकोका अंतर्गत कारवाई। नीट फेर परीक्षेच्या पार्श्वभूमीवर भारतामध्ये टेलिग्रामवर तात्पुरती बंदी। 30 जूनपर्यंत मेसेज एडिट करण्याचा फीचर बंद राहणार। पेपर लीकच्या अफवांना आळा घालण्यासाठी केंद्राची कारवाई। फसवणूक आणि बेकायदेशीर सावकारी प्रकरणामध्ये बंधू अशोक खराच्या पत्नीला न्यायालयाचा दणका। कल्पना खरातचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय। श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरातील व्हीआयपी दर्शन बंद। व्हीआयपी व्यक्तीसाठी स्वतंत्र दर्शन व्यवस्था उपलब्ध राहणार नाही। ऑनलाईन बुकिंग शिवाय दर्शनासाठी प्रवेश मिळणार नाही। कल्याणच्या वालधुनी, गोंदिया आणि ब्रह्मपुरीमध्ये सरासरीपेक्षा 4-5 अंशांनी तापमानात वाढ। 17 जूनपर्यंत विदर्भात येणारा मान्सून यंदा रेंगाळला। 20 जूनपर्यंत मान्सून सक्रिय होण्याची शक्यता। डिझेल हवाई इंधनाच्या निर्यात शुल्क आता 14 रुपयांवर, तर एटीएफवरचं निर्यात शुल्क प्रति लिटर 12 रुपये 5 पैसे। तर करवाढीचा देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरांवर कोणताही परिणाम होणार नाही।
तळ कोकणामध्ये 6 जूनला दाखल झालेल्या मान्सूननं सध्या पाठ फिरवली आहे. त्यामुळे पेरणीनंतर पाऊस गायब झाल्यानं भाताच्या रोपांची वाढ खुंटली. बळीराजावर दुबार पेरणीचं संकट ओढवलंय.